खेडच्या तहसीलदारांची गचांडी, कोट्यावधींच्या जमीन प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश, महसूल मंत्र्यांची मोठी कारवाई. पुणे जिल्ह्यातील खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. मौजे मोई येथील गट क्रमांक 95च्या जमिनीबाबत अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य आदेश दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विरुद्ध 3 महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? तर मिळालेल्या माहितीनुसार मौजे मोई तालुका खेड येथील गट नंबर 95 जुना सर्वे नंबर 27/3 27/6 41/1 या जमिनीबाबतचा अर्ज यापूर्वीच्या तहसीलदारांनी 4 डिसेंबर 2024 रोजी फेटाळला होता. मुंबई कुळ व वहिवाट अधिनियम 1948च्या कलम 32 ग अन्वये आदेश देण्यात आले होते. मात्र विद्यमान तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आपल्या अधिकार कक्षेबाहेर जाऊन त्याच जमिनीबाबत अर्जदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. शासकीय दस्तऐवजात फेरबदल करून आणि खोटे दस्तऐवज तयार करून 19 सप्टेंबर 2025 रोजी या जमिनीबाबत नवीन नियमबाह्य आदेश पारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या जमिनीशी संबंधित आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्त पुणे यांनी 4 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाला सविस्तर अहवाल सादर केला होता. हा अहवाल महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे संकेत दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की आपण या प्रकरणाची विभागीय चौकशी 3 महिन्यांच्या आत पूर्ण करून अहवाल सादर करावा. मंत्रालयातील कार्यसन अधिकारी मोहसिन शेख यांनी 16 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदींनुसार विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर शासनास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशांत बेडसे यांचा खेडमधील कार्यकाळ सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. यापूर्वी देखील खेड वकील संघटनेने त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी देखील त्यांचे निलंबन झाले होते. मात्र सदरचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यामुळे बेडसे हे पुन्हा खेडच्या तहसीलदार पदावर पूर्वनियुक्त झाले आहेत. आता या एकदा गंभीर आरोपांमुळे ते सरकारच्या रडारवर आले आहेत. एकाच मिळकतीवर आधीचा निकाल असताना पुन्हा तोच विषय काढून नियमबाह्य पद्धतीने कुळ जाहीर करणे किंवा जमिनीचे आदेश बदलणे या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीमुळे आता खेड तहसील कार्यालयातील इतर काही मोठी मासे गळाला लागणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.